नमस्कार. मी पहिल्यांदाच काहीतरी पूर्ण रेसिपीचा व्हिडिओ करत आहे, पण त्याआधी पाठीमागे माझा मुलगा श्री खेळत आहे, त्यामध्ये मी व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. ही 4 ते 5 तास भिजवलेली हरभरा डाळ आहे आणि त्यासाठी मी हिरव्या मिरच्या लसूण घेतलेला आहे. नंतर विचार केला काहीतरी जरा चाललेला ट्रेंड करावा, म्हणून ही छोटी छोटी भांडी होती घरात ती घेतली आणि त्यानंतर हरभरा डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकली आणि पाणी जास्त घ्यायचं नाही, तसं तर घ्यायचंच नाही, थोडंसं पण नॉर्मलचं ठीक आहे, ॲडजस्ट होतं. नंतर मीठ, हिरवी मिरची घालावी, लसूण घेतल्या 10-12 पाकळ्या, जिरा घेतला, हळद घेतली, पण हळद मी पहिलीच टाकली होती, रेकॉर्ड करायचं विसरले म्हणून परत दाखवलं. शिमला मिरची घेतल्या आणि हे असं मिश्रण वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर शिमला मिरचीला मधोमध कट केलं आणि अशा ह्या मिरच्या मी भरत आहे. तसं तर ही रेसिपी मी ही लग्नानंतर पहिल्यांदाच केली होती. ही मला माझ्या सासूबाईंनी सांगितली होती. शिमला मिर्च मसाल्याची त्यांना जास्त आवडत नव्हती, त्या अशीच करायला सांगायच्या मला, पण त्या गेल्यानंतर कमी बनवायचं प्रमाण झालं. मी करते पण खूप कमी प्रमाणात करायची, पण मला अचानक आठवलं की आपण ट्राय करूया, पाहू आवडली तर. छान लागते, खूप छान होते आणि माझ्या दीदीलाही आवडते, त्यामुळे मी करत आहे. आणि प्लीज आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि मग मी दुसरीकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये. खूप जास्त तेल लागत नाही, 2 पळ्या पण खूप जास्त होतं, थोडंसं तेल लागतं. आणि त्यानंतर शिमला मिर्च त्याच्यामध्ये मी अशी ठेवत आहे, मंद आचेवरतीच ठेवायचं, फास्ट गॅस करायचं नाही, जोरात. आणि सगळ्या अशा उभ्या करून घेते. आणि मी वेगळी काही रेसिपी करत नाही, ज्या घरात बनवते त्याच तुम्हाला दाखवणार आहे. आणि मग झाकण ठेवलं आणि आता त्या वाफवून द्यायच्या. आणि एकदा का त्या थोड्याशा वाफल्या का त्यांना अशा खालूनवरती अशा पलटं करत राहायचं, जेणेकरून सगळीकडून त्या छानशा भाजल्या जातात आणि मस्त होतात, त्या चवीलाही खूप छान लागतात. आणि सहसा शिमला मिरचीचा वास स्ट्रॉंग असल्यामुळे जास्त भाजीत एखाद्याला आवडते, एखाद्याला आवडत नाही, पण अशी केली ना ती आवडीने खातील, कारण वासही शिमला मिरचीचा लागत नाही आहे. आणि त्यानंतर ही अशी छानशी शिमला मिरचीची भाजी तयार झालेली आहे आणि ती दिसायला खूप छान दिसते आणि चवीलाही अप्रतिम लागते. प्लीज आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.